प्रत्येक देशात एक परराष्ट्र मंत्री असतो. तो आपल्या देशाचे संबंध दुसऱ्या देशाशी चांगले राहावे, व्यापारी करार व्हावे, ह्या दृष्टीनं ह्या देशातून त्या देशात जात येत असतो. अशाच एका देशाच्या परराष्ट्र मंत्री भारतात आल्या. अशाच एका देशाच्या परराष्ट्र मंत्री भारतात आल्या. करार मदार झाले. परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा झाली. पंतप्रधानांची भेट झाली. शासकीय कार्यक्रम संपला. त्यांनी इच्छा व्यक्त केली, मला रायगडावर जायचं आहे, मला रायगडावर जायचं आहे. IAS अधिकारी गोंधळले. कुठं आहे रायगड? बिहारमध्ये आहे, आंध्रमध्ये आहे, कर्नाटकात आहे की तेलंगणात आहे की काश्मीरमध्ये आहे? ह्या विवंचनेत अधिकारी असताना एक चतुर्थ कर्मचारी उभा राहिला आणि म्हणाला, मेरे महाराष्ट्र में है, मेरे महाराष्ट्र में है रायगड, मेरे महाराष्ट्र में है. महाराष्ट्र शासनाला कळवण्यात आलं. शासकीय इतमामात त्यांना रायगडावर नेण्यात आलं. तिथं गेल्यावर त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं. कोणाची समाधी आहे तिथं? बोला मोठ्यानं. शिवाजी महाराजांची. तिथं गेल्यावर त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं. स्वतः जवळील मोठा दुपट्टा काढला, आजूबाजूची माती गोळा केली, त्या दुपट्यात ती बांधणार. ही प्रक्रिया पत्रकार मोठ्या उत्सुकतेनं पाहत होते. उत्सुकतेपोटी पत्रकारांनी प्रश्न विचारला, हे तुम्ही काय करताय? माती गोळा करताय? त्या म्हणाले, होय, मी माती गोळा करते आहे. ही माती मी माझ्या दुपट्यात बांधणार आणि ही माती मी माझ्या देशात नेणार. माझ्या देशात नेल्यानंतर माझ्या देशातल्या मातीत मिसळणार, जेणेकरून असे सुपूत माझ्याही देशात निर्माण होतील, माझ्याही देशात निर्माण होतील. ते छत्रपती शिवाजी महाराज. वेदांचा अभ्यास झाला. वेदांचा अभ्यास झाला. ज्यावेळेस शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वेदनेचा अभ्यास झाला, त्यावेळेस वेद सोडून वेदनेला महत्व देणारे कर्मवीर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब खोटरे, ज्यांचं नुकतंच भाषण झालं, ते राऊत साहेब, त्यांचे काकाश्री सुरेश भाऊ राऊत, तुमचे मुख्याध्यापक हाडे सर, नारळे सर, ज्यांनी संचालन केलं, त्या बेलोकर मॅडम, उपस्थित शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, तुमच्या गावात शाळा काढली, बरोबर आहे, म्हणून तुम्ही शिकून राहिले. नाहीतर कठीण होतं. पैसे देऊन शिकणं तुमच्या आमच्या करता फार कठीण आहे. आपण गोरगरिबांचे मुलं आहोत, गोरगरिबांचे मुलं आहोत.
इथं गोरगरिबांचे मुलं शिकतात, इथं गोरगरिबांचे मुलं शिकतात. आणि भाऊसाहेबांना तुमची चिंता होती की खेड्यातलाही मुलगा शिकला पाहिजे, शिकून सवरून तोही अधिकारी झाला पाहिजे, किंवा शिकून सवरून त्यानेही चांगली शेती केली पाहिजे, ही भाऊसाहेबांची मनीषा होती. म्हणून भाऊसाहेबांनी तुमच्याकरता शाळा काढल्या, गावोगावी फिरले, खेळोपाडी गेले, प्रत्येक गावात शाळा काढल्या, प्रत्येक गावात वर्गणी मागितली, देणगी मागितली, जागा मागितली, आणि शाळा उभ्या राहिल्या, आणि शिक्षण संस्था निर्माण झाली, आणि शिक्षण संस्था निर्माण झाली. मग इथे तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाते काय? ॲडमिशनसाठी नाही घेतल्या जात. तुम्हाला तसाच प्रवेश मिळते. त्याचं कारण असं आहे की ज्याला येत नाही तो आमच्या शाळेत शिकला पाहिजे, ज्याला येत नाही तो आमच्या शाळेत शिकला पाहिजे. अशिक्षित कोणीच राहू नये, अशिक्षित कोणीच राहू नये, ही भाऊसाहेबांची इच्छा. एकदा एक मुलगा ढ होता. तुमच्या शाळेत किती ढ आहेत? करा हात वरते. तुमच्या शाळेत ढ मुलं किती आहेत? एकही नाही. बरोबर आहेत, सर्वच हुशार आहेत. अमेरिकेत एका शाळेत एक ढ मुलगा होता. ढ मुलगा होता आणि बाकीचे मुलं हुशार, बाकीचे मुलं खूप हुशार, आणि हा ढ. मग आता हा नेहमी मागं राहत जाय, शिक्षणात अभ्यासात हा नेहमी मागं राहत जाय. म्हणून त्या मॅडमला प्रश्न पडला की कसं करायचं? ह्या एका मुलामुळे बाकीच्या मुलांचं नुकसान होऊन राहिलं. याला शिकवायला जायचं तर बाकीचे मुलं मागं राहतात, आणि हा दुरुस्त होत नाही. शाळेचं नुकसान होऊन राहिलं, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून मॅडमने विचार केला की आपण ह्या मुलाला शाळेतूनच काढून टाकू, आपण ह्या मुलाला शाळेतूनच काढून टाकू. म्हणून मॅडमने एक चिठ्ठी लिहिली मुलाच्या आईला, ढ मुलाच्या आईला, आणि चिठ्ठी लिहिली. शाळेतून काढल्याची चिठ्ठी होती ती. आणि ती मुलाला म्हटलं की तुझ्या आईजवळ दे. तो मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर आईजवळ रडला, आईजवळ रडला की आई मला शाळेतून काढलं काय? तुला चिठ्ठी दिली सरांनी, मला काहीच येत नाही काय? मी खरंच ढ आहो काय? आई म्हणाले नाही बेटा, तू खूप हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस. तुझ्या एवढा हुशार विद्यार्थी अख्ख्या शाळेत नाही, तुझ्या एवढा विद्वान विद्यार्थी अख्ख्या शाळेत नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांसोबत, त्या ढ विद्यार्थ्यांसोबत तू मागं पडू नये. म्हणून मॅडमनी मला विनंती केली की तुम्ही याला घरी शिकवा, नाहीतर हा मागं राहील. त्या आमच्या शाळेतल्या मुलांबरोबर हाही मागं राहील. हा हुशार विद्यार्थी आहे, याला घरीच शिकवा. काही दिवसानंतर अमेरिकेत बल्बचा शोध लागला. बिना ज्योतीचा लाईट पडला, कंदिलाची आवश्यकता नाही राहिली, बल्ब लागला. आणि बल्ब लावणाऱ्यानं 99 वेळ फेल गेले, 99 वेळ त्याने प्रयत्न करून फेल गेला. आणि 100व्या वेळेस लाईट पडला, 100व्या वेळेस लाईट पडला. आणि अमेरिकेत आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांना असं वाटलं बिना अंगारडबीचा, बिना ज्योतीचा, बिना तेलाचा दिवा लागू शकते आणि प्रकाश पडू शकते. अमेरिकेत त्याचं कौतुक झालं. त्याला नोबेल पुरस्कार दिला गेला. अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानं त्याचं कौतुक केलं, जगानेच त्याचा सत्कार केला. तो म्हणजे कोण होता? बोला, बोल, बरोबर बोलला तू, थॉमस एडिसन. आणि छान, तो थॉमस एडिसन होता. आणि तो थॉमस एडिसन म्हणजे शाळेतून काढलेला ढ विद्यार्थी होता, ढ विद्यार्थी होता. म्हणून तुम्हीही ढ नाही, खेड्यातल्या हा म्हणून कमी समजू नका. तुम्हाला ईश्वरानं सारखा अंश दिलेला आहे. देवानं कोणालाच कमी जास्त दिलेलं नाही. देवानं कधीच भेदभाव केला नाही, देवानं कधीच जात पाहिली नाही, देवानं कधीच धर्म पाहिला नाही. देवांनी सर्वांना सारखं दिलेलं आहे. फक्त तो अंश कसा जागृत करायचा हे तुमच्या हातात आहे.
तुमच्या हातात आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला कष्ट करावं लागतात, मेहनत करावं लागते, सातत्य ठेवावं लागते, सातत्य ठेवावं लागते, कष्ट करावं लागतात, अभ्यास करावा लागते. त्यावेळेस तो जागृत होते. विवेकानंद 5 वर्ष बोललेच नाहीत. आईवडिलांना प्रश्न पडला, हा पोरगा मुका होणार, कसं होईल या मुलाचं, या मुलाचं कसं होईल, याचं लग्न होणार नाही, याचा संसार होणार नाही, याचं आयुष्य कसं कटेल, काय होईल या मुलाचं. ह्या विवंचनेत आईवडील असताना जेव्हा विवेकानंद 5 वर्षाचे झाले त्यावेळेस विवेकानंद बोलायला लागले. आणि ज्यावेळेस विवेकानंद बोलायला लागले संपूर्ण जगाला विवेकानंदांचंच ऐकावं लागलं, विवेकानंदांचंच ऐकावं लागलं. विवेकानंद धर्मसंसदेकरता अमेरिकेत गेले. फकीर माणूस, सर्व कागदपत्र हरवले, पैसेही हरवले, कशाची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही. रेल्वेत असताना एक इंग्रजी महिला त्यांना भेटली. ती त्यांचा चेहऱ्यावरचं तेज पाहून प्रभावित झाली त्यांची. मग ती त्यांच्यासोबत चर्चा करायला लागली. हा एवढा माणूस विद्वान आहे याची तिला प्रचिती आली. म्हणून चर्चा करता करता ती म्हणाली, कुठं राहणार. विवेकानंद म्हणाले, जिथं जागा मिळेल तिथे राहील. काय जेवणार, काय खाणार, जे मिळालं ते खाईल, जे मिळालं ते खाईल. मग असं करा म्हणे, माझ्याच घरी चला. मग ती महिला त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेली. 15 दिवस त्यांच्या घरी ठेवलं. दररोज आजूबाजूच्या वेटाळ्यातले लोक यायला लागले की विद्वान माणूस आहे, खूप ज्ञान याच्याजवळ आहे. आजूबाजूत चर्चा व्हायला लागली, लोक यायला लागले. त्याच लोकांमध्ये एक प्रोफेसर सुद्धा यायला लागला. आणि तो प्रोफेसर चकित झाला एवढी विद्वत्ता पाहून. म्हणून 15 दिवसानंतर त्यानं म्हटलं की तुम्ही माझ्या घरी काही दिवस चला. तो प्रोफेसर त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेला आणि अमेरिकेतील विद्वान लोकांना आमंत्रित केलं. आणि माझ्या घरी एक भारतातला विद्वान माणूस आलेला आहे, तुम्ही चर्चा करायला या. त्यांना सर्व लोकांना आमंत्रित केलं अमेरिकेतील. त्याच्या घरी विद्वत्तापूर्व चर्चा व्हायला लागली. विवेकानंदांचा लौकिक पूर्ण अमेरिकेत पसरला. जिकडे तिकडे चर्चा व्हायला लागली की भारतात सुद्धा एवढे विद्वान लोक असू शकतात. असं करता करता धर्मसंसदेची वेळ आली. कागदपत्र हरवले, पैसे नाहीत, प्रवेश मिळणार नाही. ह्या विवंचनेत विवेकानंद असताना धर्मसंसदेकडे जायला निघाले. कसं होईल आपलं. ही विवंचना असतानाच ज्या प्रोफेसरांच्या घरी त्यांनी मुक्काम केलं होतं त्या प्रोफेसरांनी धर्मसंसदेला एक पत्र लिहिलं. तुमच्याकडे येणारा ग्रस्त हा सामान्य नाही, हा असामान्य ग्रस्त आहे. अमेरिकेतील संपूर्ण प्रोफेसरांचा व्यासंग याच्या पासंगालाही पुरणार नाही, एवढा हा विद्वान आहे. तेवढे विद्वान तुम्हीही होऊ शकता. तुम्हीही गांधीजी होऊ शकता, तुम्हीही नेहरूजी होऊ शकता, तुम्हीही बाबासाहेब आंबेडकर होऊ शकता, तुम्हीही नेताजी सुभाषचंद्र बोस होऊ शकता. फक्त जो अंश तुम्हाला दिलेला आहे ईश्वरानं तो तुम्हाला जागृत करायचा आहे. तुम्ही आजूबाजून पहा बरं. आजूबाजूनं तुमच्यासारखं तुम्हाला कोणी दिसते काय? दिसते? बरं, तुमच्या गावात तरी तुमच्यासारखं कोणी आहे काय? नाही. कारण तुम्ही एकमेव आहात. तुमच्या गावातच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात नाही, अख्ख्या भूतलावर तुमच्यासारखं कोणीच नाही. तुम्ही स्पेशल आहात. तुम्हाला स्पेशल घडवलेला आहे ईश्वरानं, तुम्हाला स्पेशल अंश दिलेला आहे. परंतु त्याचा सदुपयोग तुम्ही कसा करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या भाषेत तुम्ही म्हणता, शाळेच्या भाषेत, की सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. तो सुप्त गुण तुम्हाला जागृत करायचा आहे आणि त्याकरता गॅदरिंग असते, त्याकरता स्नेहसंमेलन असते. तो सुप्त गुण जागृत करण्याकरता असते. मग भाऊसाहेबांनी एवढं कार्य तुमच्यासाठी केलं. मग ज्या माणसानं एवढं मोठं काम केलं भाऊसाहेबांना,
कुठं असतील ते आज? सांगा बरं, सांगा कुठं असतील? नाही तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही बसा. कुठं असतील? भाऊसाहेब वारले, कुठं गेले असतील? सांग रे बेटा. स्वर्गात. खरंच स्वर्गात गेले? भाऊसाहेब स्वर्गात गेले की नरकात गेले? हा, एक दिवस नागपूरचा एक अभ्यास करणारा विद्यार्थी चर्चमध्ये गेला आणि चर्चमध्ये धर्मगुरू रविवारी प्रवचन देतात. दर रविवारी प्रवचन देतात चर्चमध्ये. त्यांनी सांगितलं, धार्मिक आणि चांगले लोक, ऐकून घ्या पद्धतशीर, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. धार्मिक आणि चांगले लोक हे स्वर्गात जातात, बरोबर आहे की नाही? धार्मिक आणि चांगले लोक हे स्वर्गात जातात. वाईट आणि नास्तिक लोक हे नरकात जातात. प्रवचन संपलं. हा घरी आला ग्रस्त. हा घरी आला आणि हा विचार करत बसला की चांगले आणि आस्तिक लोक, धार्मिक लोक हे स्वर्गात जातात, हे बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? वाईट आणि नास्तिक लोक हे नरकात जातात, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. तो विचार करता करता त्याला असं वाटलं की हे बरोबर आहे, पण बदमाश, चोर, लुटेरे, डाकू जे बदमाश आहे पण धार्मिक आहेत, जे बदमाश आहेत पण धार्मिक आहेत, ते कुठं जात असतील? ते कुठं जात असतील? आणि जे धार्मिक आहेत पण निवड लुट्याचाच धंदा करतात समाजाला, धर्माच्या नावावर जे बदमाशक्याच करतात, जे वाईट आहेत पण धार्मिक आहेत, ते कुठं जात असतील? त्याला प्रश्न पडला, कसं असेल याचं उत्तर? तो रविवारची वाट पाहत आला, बसला की आता रविवारी चर्चमध्ये याचं उत्तर आपण विचारू, रविवारी ह्या प्रश्नाचं उत्तर विचारू. म्हणून तो रविवारची वाट पाहत बसला. शनिवारी रात्री त्याला झोपच नाही लागली. सकाळ व्हायचीच वाट पाहत बसला. जशी सकाळ झाली तसाच चर्चमध्ये गेला, सर्वांच्या आधी जाऊन बसला. त्या महाराजांचं प्रवचन सुरू झालं. त्यांना पादरी म्हणतात. त्यांचं प्रवचन सुरू झालं. चांगले आणि धार्मिक लोक हे स्वर्गात जातात, वाईट आणि नास्तिक लोक हे नरकात जातात. प्रवचन संपलं. हा उभा राहिला. म्हणे, महाराज तुम्ही म्हणताय बरोबर आहे, चांगले आणि धार्मिक लोक स्वर्गात जातात, हे बिलकुल बरोबर आहे. वाईट आणि नास्तिक लोक नरकात जातात, हेही बरोबर आहे. परंतु जे चांगले आहेत पण नास्तिक आहेत, ते कुठं जातात? जे चांगले आहेत, जे समाजसेवा करतात, चांगलं काम करतात, पण नास्तिक आहेत, देवाची पूजा नाहीत करत, ते कुठं जातात? आणि जे बदमाश आहेत, लुटेरू आहेत, समाजाला लुटतात, पण धार्मिक आहेत, ते कुठं जातात? महाराजांच्या बायबलमध्ये याचं उत्तर नव्हतं. याचं उत्तर कशातच नाही, गीतेतही नाही, ना कुराणातही नाही. याचं उत्तर कुठंच नाही. म्हणून महाराजांना प्रश्न पडला, याला उत्तर काय द्यावं? म्हणून त्यांनी टाइमपास केला, वेळ मारून गेला. आता म्हणजे तू असं कर, पुढच्या रविवारी ये, मी तुला उत्तर देईल. पुढच्या रविवारी ये, मी तुला उत्तर देईल. मग पुढच्या रविवारी हा वाट पाहत बसला. याला दररोज
कसं होईल? लवकर आला पाहिजे रविवार, शुक्रवार आला, शनिवार आला, शनिवारी ते याला झोपच नव्हती लागत. इकडून तिकडून झोप लागली 4 वाजता सकाळी सकाळी, आणि सकाळी सकाळी झोप लागली आणि याला स्वप्न पडलं. स्वप्नात तो चालत गेला, चालत होता चालता चालता त्याला 2 वाटा लागल्या मधातून. तो चालत राहिला, चालता 2 वाटा दिसल्या. एकीकडे बोर्ड होता स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता, दुसरं बोर्ड होतं नरकाकडे जाण्याचा रस्ता. याला असं वाटलं, आपण नरकाकडे कशाला जायचं, आपण स्वर्गाकडेच जाऊ. म्हणून हा स्वर्गाकडे जायला निघाला. चालत राहिला, चालता याला दुरूनच दुर्गंधी यायला लागली. तो म्हणे स्वर्गात आणि दुर्गंधी. अजून पुढे गेला, दारूच्या भट्ट्या काढणारे दिसले, सारे बदमाश लोक दिसले. तिथं दारुडे होते, व्यसनी लोक होते, गावात स्वच्छता नव्हती, सर्व अस्ताव्यस्त पडलेलं होतं स्वर्गात. त्याला असं वाटलं आपलं काही चुकलं तर नाही ना, आपण स्वर्गाऐवजी नरकात तर नाही आलो ना. म्हणून तो पुन्हा परत आला आणि जिकडे नरकाचं बोर्ड होतं त्या रस्त्याने गेला. त्या रस्त्याने तो चालत गेला. त्याला दुरूनच सुगंध यायला लागला, संगीत ऐकायला मिळालं, दुरूनच संगीताचे सूर त्याला ऐकायला मिळाले, गायन ऐकायला मिळालं, भजन ऐकायला मिळालं. नरकातून तिथं जात नाही तर तिथं त्याला स्वच्छता दिसली, स्वर्गासारखं सुंदर शहर दिसलं. तिथं त्याला स्वच्छता दिसली, सज्जन लोक दिसले, भक्तिमय लोक दिसले, आणि स्वर्ग त्याला वाटला हा स्वर्ग आहे. तिथं त्याला गांधीजी दिसले, नेहरूजी दिसले, आंबेडकर दिसले, तिथं त्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख दिसले, तिथंच त्याला गाडगे महाराज दिसले. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे, हे कर्तृत्ववान माणसं असतात. जे कर्तृत्ववान माणसं असतात ते नरकात गेले तरी नरकाचा स्वर्ग बनवण्याची ताकद ठेवतात. जय हिंद.